माझे नाव संस्कृती गणेश चांदणे। मी आता 8वीत शिकते। आज 27 फेब्रुवारी म्हणजेच मराठी भाषा दिवस। हा दिवस आपण साजरा करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत। आदरणीय मुख्याध्यापिका, आदरणीय शिक्षक वृंद आणि माझे प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते। तुम्ही सर्वात पहिली कोणती भाषा ऐकली? जेव्हा आईने तुम्हाला कुशीत घेतले तेव्हा तिने कोणती भाषा वापरली? हो, ती म्हणजेच मराठी। आज तीच मराठी आपल्या सर्वांसमोर उभी आहे। आपली मातृभाषा, आपली ओळख आणि आपला अभिमान। आज 27 फेब्रुवारी म्हणजेच मराठी दिवस। हा दिवस केवळ साजरा करण्याचा नाही, तर मराठीला मनामध्ये जपण्याचा आहे। हा दिवस आपण मराठीचे थोर साहित्य कुसुमाग्रज यांच्या स्मृतीस अर्पण केलेला आहे। मराठीने आपल्याला सर्व काही दिले। आईची माया, आजीची गोष्ट, संतांचे अभंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा दिली। आज आपण खूप मोठी स्वप्न पाहतो, डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी, शास्त्रज्ञ व्हायचे। पण लक्षात ठेवा, आपण ज्या भाषेमध्ये स्वप्न पाहतो ती भाषा कधीही लहान नसते। आपण इंग्रजीसोबत इतरही भाषा शिकूया, पण कधीही मराठीला विसरू नये। कारण जो व्यक्ती अभिमानाने स्वतःची भाषा बोलू शकणार नाही, तो व्यक्ती कधीही जगासमोर ठाम उभा राहू शकणार नाहीये। आज मी या मंचावर तुम्हाला एकच गोष्ट सांगते, मराठीत बोला, मराठीत विचार करा, मराठी लिहा आणि मराठीवर प्रेम करा। कारण भाषा टिकली तर संस्कृती टिकते, संस्कृती टिकली तर देश मजबूत होतो। तर चला मोठ्याने म्हणूया, मराठी आमची शान आहे, मराठी आमचा अभिमान आहे। धन्यवाद।